Hello students, all of you are heartily welcome in this academic year 2020-21. Myself Mr. Pawar sir will teach you geometry, that is maths part 2. लास्ट लेक्चरला सौ ज्योती पाटील मॅडम यांनी अल्जेब्रा फर्स्ट लेसन तुमचा स्टार्ट केला होता. आज आपण मॅथ्स 2 म्हणजे जॉमेट्रीचा पहिला लेसन स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, लेट अस सी lesson number 1, basic concepts in geometry. We know up to 8th standard you already learned some geometry lessons in your maths textbook. Since from 9th standard you have different geometry textbook like this. एक स्वतंत्र geometryचं टेक्स्टबुक तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये बाळांनो अभ्यासायचं आहे. चला तर मग शिकूया geometry. You can see on blackboard a point is there, line AB is there, plane P is there. एक बिंदू दाखवला, एक रेषा दाखवली, एक प्लेन दाखवलाय, प्रतल, त्याला मराठीत आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व बेसिक कन्सेप्ट्स आहेत ज्या पुढे आपण घेणार आहोत. युजिंग दिस यू हॅव टू सॉल्व एक प्रॅक्टिस सेट 1.1. ठीक आहे, पुढे बघा, अ नंबर लाईन इज देअर. इयत्ता 8वीला तुम्ही शिकलात ती सेम तशीच नंबर लाईन आहे, संख्या रेषा आपण त्याला म्हणतो. ऑन दिस नंबर लाईन ऑन राईट साइड देर आर पॉझिटिव्ह इंटिजर्स, ऑन लेफ्ट साइड देर आर निगेटिव्ह इंटिजर्स. इकडे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, इकडे निगेटिव्ह नंबर्स आहेत. खालच्या बाजूला कोऑर्डिनेट्स आर देअर अँड पॉइंट्स आर देअर ऑन अपर साइड. युजिंग दिस नंबर लाईन you can find out the distance between any two points. या संख्या रेषेचा उपयोग करून आपल्याला कुठल्याही दोन पॉइंट्स मधलं अंतर फाइंड आउट करता येतं. चला तर मग लेट अस सी, बघूया. डिस्टन्स AE, लक्षात घ्या, A आणि E या दोन बिंदूंमधील अंतर जर का आपल्याला फाइंड आउट करायचं, कुठल्याही दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करताना लार्जर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचा, सबट्रॅक्ट करायचा. कुठल्याही दोन बिंदूंमधलं अंतर काढताना मोठ्या कोऑर्डिनेट्स मधून लहान कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचं. नाउ सी, AE या दोन पॉइंट्स मधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं. E5 and A is 1. 5 minus 1, that is 4. So distance AE equal to 4. This means the distance between point A and E is 4. You can verify here. So let's start from A. 1, 2, 3, 4. म्हणजे A ते E या दोन बिंदूंमधलं अंतर हे 4 युनिट्स आहे. Similarly, distance PT, let's see, P is there, T is there. P आणि T या दोन बिंदूंमधलं अंतर आपण काढतोय. मगाशी आपण म्हटलो ग्रेटर कोऑर्डिनेट्स मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता ग्रेटर इकडे -1 असणार आहे, मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट हा -5 आहे. इन द नेक्स्ट स्टेप -1, दिस मायनस मायनस बिकम्स प्लस. 5 minus 1, that is 4. Distance PT equal to 4. You can see distance between P and T, these two points is 4 once again. विद्यार्थी मित्रांनो, या दोन गोष्टींवरून एक महत्त्वाचं आपल्याला गोष्ट कळेल, ती म्हणजे अशी, द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. दिस मीन्स इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. जरी हे मायनस असलं तरी शेवटी ते मात्र आन्सर प्लस येणार आहे. कुठल्याही दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स हे नेहमी नॉन निगेटिव्ह रिअल नंबर, दॅट इज ऑलवेज इट इज पॉझिटिव्ह. क्लिअर? सगळ्यांना समजलं असेल. कुठल्याही दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा लार्जर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट हा सबट्रॅक्ट करायला लागतो आणि हे नेहमी प्लस येणार, म्हणजे अधिक येणार. दिस मीन्स इट इज ऑलवेज नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. क्लिअर?
Now we are going to learn some basic concepts in geometry. Let's learn some points are there. ते आपण आता बघूया. 1 2 3 4 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 3 वर बिटवीननेस, त्याचप्रमाणे पेज नंबर 6 आणि 7 वर लेट्स लर्नचे 7-8 मुद्दे दिले आहेत. ते एकदा अभ्यासलेत की मग आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करता येईल. Let's see some important things regarding geometry. Let's learn. All these points are given in your textbook, page number 6 and 7. You can see afterwards. And you have already learned some these things in 8th standard also. First one is betweenness. You can see तुम्ही बघू शकता point P, Q and R are 3 collinear point. हे एक रेषीय बिंदू आहेत, collinear points आहेत. There are 3 different possibilities. In first possibility, point Q is between P and R. In second possibility, point R is between P and Q. And in third possibility, point P is between R and Q. You can see 3 different possibilities in case of collinear points is called the betweenness. दरम्यानता त्याला आपण मराठीत म्हणत असतो. खूप सोपं आहे, नीट लक्ष द्या. लाइन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. युनियन ऑफ पॉइंट ए अँड पॉइंट बी अँड इन्फायनाइट पॉइंट बिटवीन दीज 2 पॉइंट्स. अनंत बिंदू याच्या दरम्यान यांचा संयोग संच युनियन इज कॉल्ड द लाइन सेगमेंट. व्हेरी सिंपल, म्हणजेच रेषाखंड. इट विल बी रिटन लाईक दॅट सेग ए बी. सेगमेंट ए बी हा शॉर्ट फॉर्म आहे. नेक्स्ट वन इज रे. हा सेगमेंटला जर तुम्ही असा एक्सटेंड केला, also union of this segment and with point P, an infinite point between this is called the ray. किरण त्याला आपण मराठीत म्हणतो. लाइन म्हणजे रेषा. सिमिलरली सेगमेंट इन्फायनाइट एंड पॉइंट्स म्हणजे इकडे पण अनंत ती वाढवता येते, इकडे पण अनंत अंतरापर्यंत ते एक्सटेंड करता येते, वाढवता येते, तिला आपण रेषा म्हणजे लाइन म्हणतो. It will be written as line AB. Next one is congruent segments. एकरूप रेषाखंड. जर हा रेषाखंड आपण याच्यावर ठेवला तर तंतोतंत त्याची लांबी एकमेकांशी जुळेल. They are exactly same in the length. Therefore they are called as congruent segments. And it will be written like that. Seg AB congruent seg CD. रेख ए बी एकरूप रेख सी डी. दिस साइन स्टँड्स फॉर कॉन्ग्रुएंट. एकरूप, याला आपण एकरूप म्हणणार आहोत. कॉन्ग्रुएंट इयत्ता 8वीत तुम्ही शिकलात. याच्यावरच डिपेंड आहेत पुढे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. 3 मार्कासाठी परीक्षेला या प्रॉपर्टी विचारल्या जातात. रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री and transitivity. 3 segments are there, exactly same in the length, equal in the length. Reflexivity, every segment is congruent to itself. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. That is seg AB congruent seg AB. Every segment congruent to itself. Second one, if first segment congruent to second, then second segment congruent to first one. It is called as symmetry, समरूपता. And last one, if first segment congruent to second and second segment congruent to third, then third segment is congruent to first. That is called as transitivity. Very simple. These 3 properties are called as properties of congruent segments. रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म 3 मार्काला परीक्षेत विचारले जातात. लक्षात ठेवा. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 6 वरती दिलेला आहे. नेक्स्ट वन इज मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट. यू कॅन सी सेगमेंट AB is there and M is exactly mid point of this seg AB. रेख AB चा M हा मध्यबिंदू या ठिकाणी दाखवला आहे. इन जॉमेट्री दिस सिमिलर साइन्स, सेम साइन्स आर शोज. व्हेरी इम्पॉर्टंट. सेग AM कॉन्ग्रुएंट सेग AB म्हणजे AM आणि BM हे एक्झॅक्टली जर सेम असतील, देन M इज कॉल्ड द मिड पॉइंट ऑफ सेग AB. वी नो, आपल्याला माहिती आहे
एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉइंट. प्रत्येक रेषाखंडाला केवळ एक आणि एकच मध्यबिंदू असणार. नेक्स्ट वन, कंपॅरिझन ऑफ द सेगमेंट्स. मी तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, ही कंपॅरिझन झाले, तुलना झाली. In geometry, this comparison shows like that. This AB you can see segment CD you can see seg AB less than च्यापेक्षा लहान seg CD. AB हा रेषाखंड CD या रेषाखंडापेक्षा लहान आहे. हे उलट आपल्याला असं लिहिता येईल, seg CD is greater than seg AB. हे साइन या ठिकाणी बदलेल. This stands for less than च्यापेक्षा लहान and this stands for greater than च्यापेक्षा मोठे. I think all of you clear this. Next one is perpendicularity. AB seg घेतलेला आहे, CD लाईन घेतलेली आहे. This sign stands for perpendicular 90 degree, लंब ज्याला आपण म्हणतो. seg AB perpendicular line CD, also seg AB perpendicular ray CD. इकडे seg आणि ray दाखवलेले आहेत आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 7 वर आणि 6 वर ह्या सर्व प्रॉपर्टीज व्यवस्थित दिलेल्या आहेत. त्या आपण अभ्यासून लिहून घेतल्यानंतरच प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सॉल्व करणार आहोत. अँड लास्ट वन इज डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. लाईन AB इज देअर, पॉइंट D इज देअर अँड C पॉइंट लाईज आउटसाइड द लाईन अँड परपेंडिक्युलर ड्रॉन देअर. एक लंब त्या ठिकाणी काढलेला आहे. इकडे हे साईन बघा. समजा हे अंतर x असेल, देन इफ लेंथ CD, ही लेंथ CD इज इक्वल टू x, देन पॉइंट C इज ॲट डिस्टन्स x फ्रॉम लाईन AB. बिंदू C हा या AB लाईनपासून x या अंतरावर आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. आणि या सर्व बेसिक गोष्टी लेट्स लर्नमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 6 आणि 7 पेज नंबरवर दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या तुम्ही एकदा लिहून काढायच्या आहेत आणि मग आपण प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला थोडा वेळ देतो आहे आणि मग 1.1 आपण लगेच स्टार्ट करणार आहोत. ऑल ऑफ यू क्लिअर. पहिलंच आपलं लेक्चर आहे. जॉमेट्री तुम्ही 8वीपर्यंत मॅथ्सच्याच टेक्स्टबुकमध्ये काही लेसन शिकलात, पण आता 9वीला तुम्हाला सेपरेट जॉमेट्रीसाठी टेक्स्टबुक असणार आहे. स्वतंत्र वही करा आणि हे व्यवस्थित लेक्चर बाय लेक्चर लिहून घ्या. ओके, ठीक आहे. लेट्स स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.1. फाइंड द डिस्टन्सेस बिटवीन द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या टेक्स्टबुकमधील प्रॅक्टिस सेट 1.1 पहिला सम्स आपण घेतो आहोत. एक नंबर लाईन तुमच्यासमोर इकडे आहे. राईट साईडला आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह इंटिजर्स, लेफ्ट साईडला निगेटिव्ह इंटिजर्स आर देअर. विथ द हेल्प ऑफ दिस नंबर लाईन वी हॅव टू फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन दीज 2 पॉईंट्स. लक्षात घ्या, डिस्टन्स B पहिला अंतर आपण काढत आहोत. B आणि हा E या 2 पॉईंट्स मधलं डिस्टन्स कसं फाइंड आउट करीत आहोत लक्ष द्या. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज 2. यू कॅन सी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E इज 5. या 2 पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स एक्झॅक्टली कुठले ते आपण आधी लिहून घेतले. त्यानंतर ठरवायचं विच इज ग्रेटर, मोठा कोऑर्डिनेट यातला कुठला आहे. तुम्ही बघू शकता 5 इज ग्रेटर दॅन 2. 5 हा 2पेक्षा मोठा आहे. दिस साइन स्टँड्स फॉर ग्रेटर दॅन. त्यानंतर मगाशी आपण बघितलं फॉर्म्युला ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. To find out the distance between any 2 points, we should subtract the smaller coordinate from greater coordinate. बघा, distance B equal to greater coordinate minus smaller coordinate. मोठा निर्देशक 5 is there, smaller is 2. Your answer is 3. Therefore, distance BE equal to 3. इकडे तुम्ही बघू शकता B ते E हे डिस्टन्स 1 2 3. यू कॅन काउंट दिस डिस्टन्स, इट इज 3. सेम वे वी कॅन फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स.
इन युअर टेक्स्टबुक फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1.1 डिफरंट सम्स आर द्या 8 क्वेश्चन्स दिलेले, त्यातले काही क्वेश्चन्स आपण इथे घेत आहोत. सेम वे डिस्टन्स J and A, the coordinates of point J is -2. You can see coordinate of point A is +1. Every positive number greater than negative number, so 1 is greater than -2. Therefore distance JA equal to greater coordinate minus smaller coordinate. Now greater coordinate is 1 minus smaller coordinate is -2. Therefore 1 minus minus becomes plus. 1 plus 2 equal to 3. Therefore distance JA equal to 3. तुम्ही बघू शकता JA हे अंतर, this distance 1, 2 and 3. Last point is there, distance PC. P and C. Coordinate of points P is -4. Coordinate of point is +3. 3 greater than -4. Therefore distance PC equal to greater coordinate minus smaller coordinate. Your greater coordinate is 3, smaller coordinate is -4. In the next step, 3 plus 4 equal to 7. Therefore distance PC equal to 7. We can verify here from P to C 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. P to C हे डिस्टन्स 7 आहे. आपण जे शिकलो याचा यूज करून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करायचं आहे. त्याच्यात 7 क्वेश्चन्स आहेत. ते सर्व क्वेश्चन्स सर्व विद्यार्थ्यांनी ट्राय करायचे आणि ग्रुपवर त्याचे आन्सर्स पाठवायचे. ओके, स्टार्ट करा सॉल्व करायला.